नमस्कार। आज छत्रपती संभाजीनगर येथे आपण गायत्री दहीहंडे या विद्यार्थिनीच फिंगरप्रिंट अनालिसिस वरून जो एक DMIT रिपोर्ट बनवला जातो तो KLP आकार एज्युकेशनच्या माध्यमातून आपण इथे काउन्सिलिंग करण्यात आलेलं आहे तिचं। तर गायत्री, तुला या संपूर्ण मेंटोरिंग बद्दल काय वाटलं? तर हा तुझा अभिप्राय तुला द्यायचा आहे, पण त्या अगोदर आपण तुमचा परिचय घेऊया। तर मॅडम, तुमचा परिचय द्या। नमस्कार, माझं नाव आशा परमेश्वर दहीहंडे आणि आपण हाऊसवाईफ आहात। बरं, तर गायत्री, या मेंटोरिंग बद्दल तुला काय वाटलं? एक थोडक्यात तुझा अभिप्राय दे। नमस्कार, मी गायत्री परमेश्वर दहीहंडे, सध्या मी 11th स्टँडर्ड मध्ये। ओके। तर ह्या रिपोर्ट मधून म्हणजे मला तरी असं कळालं की हा रिपोर्ट एकदम माझ्या स्वभावात, म्हणजे माझा जसा स्वभाव आहे तसंच त्याच्यात आलेलं आहे की मला माझं अँग्रीनेस कमी करायला पाहिजे, स्वतःवर कंट्रोल ठेवायला पाहिजे, समोरच्याला समजून घेतलं पाहिजे आणि करिअर विषयी पण याच्यात सांगितलं होतं। मी अभ्यास कसा केला पाहिजे, मी व्हिज्युअल लर्नर आहे, अजून मी म्हणजे माझं नेचर सोबत एक चांगलं इंटरॅक्शन आहे, हे सगळं याच्यात सांगितलं होतं आणि यांनी नक्कीच मला फायदा होईल आणि याच्यात जे पण सरांनी काही ऍक्टिव्हिटीज वगैरे सांगितलं होतं ते मी नक्की करेन, कारण त्याच्यामुळे माझ्यामध्ये डेव्हलपमेंट होईल। व्हेरी गुड। आणि या संपूर्ण काउन्सिलिंग नंतर, मेंटोरिंग नंतर तू खूप छान अभिप्राय दिलेला आहेस। तर ह्या सर्व आपण ऍक्टिव्हिटी तुला काढून दिलेल्या आहेत। एक 21 डेजचा हॅबिट डेव्हलपमेंट प्रोग्राम पण तुला दिलेला आहे। तर हा तू संपूर्ण प्रामाणिकपणे पूर्ण करणार आहेस? आम्हाला असं प्रॉमिस करू शकतेस तू? येस, प्रॉमिस, नक्की। नक्की? ओके, थँक्यू सो मच अँड हॅपी KLP। धन्यवाद।